लोक आज थोडे सरप्राईज असतील की हनुमानजींसारखा विषय की सगळीकडे असं असतं की स्त्रियांनी हनुमानजींना हात लावू नये, स्त्रियांनी हनुमानजींची पूजा करू नये. आणि आज चेतनने एका स्त्रीलाच बोलवलंय की हनुमानजींवर बोलण्यासाठी. तर हे का? चेतना, हनुमानजींवर आपण जेव्हा बोलतो तेव्हा बरेचसे मिथ्स आणि कथा तर आहेत, पण स्त्री आणि हनुमानजी, आमचं नातं, स्त्रियांचं हनुमानजींशी नातं हे लहानपणापासून जसं सगळ्यांसाठी असतं तसंच असतं. हनुमानजी हे माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेले तर माझा भाऊ, माझा मेंटॉर, राईट, माझ्यासाठी असलेलं गायडिंग फोर्स, माझं दैवत इथपर्यंत नसून हनुमानजी हे सर्वव्यापी आणि सर्वस्त्र आहेत असं माझं प्रांजळ मत. त्यामुळे बायकांनी हनुमान मंदिरात जाऊ नये असं कोणी सांगितलंय? असं कुठेही सांगितलेलं नाहीये. एक इथे मिथ असं होतं की बायकांनी हनुमानजींच्या मूर्तीला हात लावू नये, पण त्याचं पण सायंटिफिक रिझन आहे. ते म्हणजे हनुमानजींची स्वतःचा ऑरा जो आहे किंवा हनुमानजींच्या मूर्तीचा जो ऑरा आहे तो इतका स्ट्रॉंग असतो की एक वीक किंवा एक प्रपंचामध्ये असणारी जी स्त्री आहे, जी वीक म्हणण्यापेक्षा आपण जी बऱ्याचशा गोष्टींमध्ये असते, तर ती तो हँडल करू शकेल का? तो ऑरा, एनर्जी. आणि स्त्रीच का, पुरुष सुद्धा. ओके, हनुमानजींना हात लावणं तसंही अवॉइड करायला पाहिजे, कारण ती पवित्रता, ती एनर्जी, ती हँडल करणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाहीये. म्हणून अवॉइड केलं पाहिजे हनुमानजींना मूर्तीला किंवा याला हात लावणं. मंदिरात तर सगळेच जाऊ शकतात. हनुमानजींसारखा बेस्ट फ्रेंड तुम्हाला मिळणार नाही, हनुमानजींसारखा मेंटॉर तुम्हाला मिळणार नाही. भाऊ असावा तर हनुमानजींसारखा, जो कायम तुमच्या बरोबर उभा राहील. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.